नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती पुणे शहरसाठी जो पेपर झालेला आहे त्यामधील गणिताचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या घेणार आहोत। तर नमस्कार, मी आनंद आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या। तर एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, कोणत्याही तीन विषम संख्यांची बेरीज नेहमीच टिंबटिंब असते। तर लक्षात घ्या, कोणतीही तीन विषम संख्या आपण घेऊन पाहू। या ठिकाणी पहिली विषम संख्या 1, दुसरी विषम संख्या या ठिकाणी 3, तिसरी विषम संख्या या ठिकाणी 5, 5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजेच की या तीन विषम संख्यांची जी बेरीज असते ती प्रत्येक वेळी काय असते तर विषम असते, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, या ठिकाणी बेरीज दिलेली आहे, हे बेरीज तुम्हाला कॅल्क्युलेशन करून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे, गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला सांगायची काहीही गरज नाही। पोलीस भरतीला असल्या प्रकारचे गणित देणं म्हणजे मला तरी वाटतं की बाबा असल्या प्रकारचे प्रश्न देण्यापेक्षा काम काळ वेग यावर जास्त प्रश्न टाकले असते तर चांगलं झालं असतं। हा गुणाकार तुम्ही मला सोडवून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, लक्षात घ्या, -1 इंटू -3 इंटू -4 इंटू -3 या ठिकाणी सर्व जे अंक आहेत ते मायनस मध्ये दिलेले आहेत। या ठिकाणी किती वेळा मायनस आलेला आहे लक्षात घ्या। गुणाकार करायचा आपल्याला या ठिकाणी 1 2 3 4 4 वेळा मायनस आलेला आहे। 3 चौक 12, 12 त्रिक 36 आणि 36 एक 36, 36 तर उत्तर आहे, मात्र मायनस मध्ये आहे का प्लस मध्ये आहे हे आपल्याला चेक करायचं। तर या ठिकाणी किती मायनस आलेला आहे तर 4 मायनस आले आहे। मायनस इंटू मायनस इंटू मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस 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 या ठिकाणी 36 हे प्लस मध्ये उत्तर येणार आहे। त्यानंतर महत्वाचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्हाला 34,567 मध्ये 4 ची स्थानिक किंमत विचारलेली आहे। 4 ची 4 कितव्या क्रमांकाला आहे तर चौथ्या क्रमांकाला, म्हणजेच की या ठिकाणी 4000 येईल। किती येईल 4000 येईल, मात्र ऑप्शन मध्ये 4000 दिसत नाहीये। तर 4000 आपल्याला कसं काढायचं लक्षात घ्या। तर या ठिकाणी हा जो 10 आहे 10:3 10:3 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10, याचं उत्तर काय येतं रे तर याचं उत्तर येतं 1000। 1000 ला कितीने गुणलेलं आहे रे तर 4 ने, म्हणजे की 1000 चौक 4000। तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर असणार आहे, दुसऱ्या ऑप्शनला जायची गरज नाही। पुढचा प्रश्न बघू। तर सहावा प्रश्न या ठिकाणी बघा, 1.43 अधिक 6 वजा 3 1/5 अधिक 0.88 वजा 2.5 गुणिला 0.32। तर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम गुणाकार हा करून घ्यायचा आहे। गुणाकार कसा करणार 2.5 गुणिला या ठिकाणी 0.32, 25 दुनी 50, 5 साईडला घ्यायचा आहे रे। त्याच्यानंतर 25 त्रिक 75, 75 प्लस 5 या ठिकाणी 80 झाला। पॉइंट या ठिकाणी द्यायचा आहे, 0.80 याचं उत्तर आलं। त्याच्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे। हा 1/4 म्हणजे किती, हा 1/4 म्हणजे किती रे 0.25 आणि हा 1/5 म्हणजे किती रे तर 0.20। तर तुम्हाला हे यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। 1.43 प्लस 6.25 प्लस मायनस 3.20 प्लस 0.88 आणि मायनस या ठिकाणी किती आलं रे 0.80। तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आता करून घ्यायचं आहे। 1.43 6.25 याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। या ठिकाणी 8 येतील, या ठिकाणी 6 येतील, या ठिकाणी 7 येतील, 7.68 मायनस 3.20 करायचं आहे रे। 3.20 केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी किती तर 4 पॉइंट या ठिकाणी 7 आणि 3 या ठिकाणी किती येते 7 वजा 3 या ठिकाणी किती येतील 4 येतील, 4.48। त्याच्यानंतर तुम्हाला हा अधिक 88 करायचा आहे, 0.88 करायचा आहे। तर 8 आणि 8 16, हातचा आला 1, 4 आणि 8 12 रे, 12 आणि 1 13, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5.36 आणि मायनस काय करायचं आहे तुम्हाला 0.8 करायचा आहे। मायनस 0.8 तुम्हाला मायनस करायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी 13 मधून 8 गेले तर किती उरतात रे 5 उरतात, आणि या ठिकाणी इकडून आपण 1 घेतला होता म्हणून या ठिकाणी किती उरतो 4। तर 4.56 हे ऑप्शन असणार आहे, बी क्रमांक करेक्ट असणार आहे। तर पुढचा प्रश्न पाहू रे। तर या ठिकाणी सातवा प्रश्न आहे, 2 तास 17 मिनिट 48 सेकंद याचे एकूण सेकंद किती। तर लक्षात घ्या 2 तास आणि 17 मिनिट आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे। 2 तास कसे काढणार आहे तर 2 × 60 मिनिट × 60 सेकंद 6 6 36
36 गुणिले 2 72, 72 प्लस हे 48 सेकंद ऍड करायचे रे. या ठिकाणी 7248 आणि हे 17 मिनिट इंटू 60, साइन 7 42, 6 1 6, 6 4 10. या ठिकाणी 1020 ऍड करायचे रे. 1020 ऍड केल्यानंतर या ठिकाणी 8, या ठिकाणी 6 2 आणि या ठिकाणी 8, 8268 सेकंद. म्हणजेच की ए हा ऑप्शन क्रमांक बरोबर असणार आहे. तर प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. एक डॉक्टर एक गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता करतो, त्यानंतर 9:20 त्यानंतर 10:30 आणि त्यानंतर 12 वाजता करतो. तर 5व्या रुग्णाची तपासणी तो केव्हा करेल या हिशोबाने असा प्रश्न विचारलेला आहे. तर 8:30, त्याच्यानंतर 9:20, त्याच्यानंतर 10:30, त्याच्यानंतर 12:00. तर या ठिकाणी डिफरन्स किती आहे तो बघा. 30 प्लस 20 या ठिकाणी 50 मिनिटांनी तो चेक करतोय. त्याच्यानंतर किती मिनिटांनी चेक करतोय, या ठिकाणी 40 आणि या ठिकाणी 30, 70 मिनिटांनी चेक करतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी 30 आणि हे या ठिकाणी 60, 90 मिनिटांनी चेक करतोय. तर पुढची तपासणी केव्हा होईल रे. तर या ठिकाणी 110 मिनिटांनी होईल. किती, 110 मिनिटांनी 20 मिनिटं या ठिकाणी ऍड होतील. तर 12 1 परत त्यामध्ये 1.5 आणि परत या ठिकाणी 20 मिनिटं त्या ठिकाणी ऍड होतील. म्हणजेच की 1:50 ती पुढची जी तपासणी आहे ती होणार आहे. तर पुढचा हा जो प्रश्न आहे, खालील सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर लक्षात घ्या, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चेक करू. या ठिकाणी आपण या ठिकाणी एक 0 देऊन देऊ, कारण कॅल्क्युलेशन साठी सोपं होईल. 4 7 28 पॉईंट, या ठिकाणी परत 2 उरतात. 4 5 20, 7.5. दुसरा जो ऑप्शन आहे या ठिकाणी परत आपण एक 0 देऊ. 6 6 36, साइन 7 42, साइन 8 48, साइन 8 48, परत 2 उरतात. हा मोठा झालाय, हा ऑप्शन कट झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी परत एक 0 देऊ. 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 8 64, हा सुद्धा मोठा झाला. परत या ठिकाणी 0 देऊ. या ठिकाणी 5 8 40, हा सुद्धा मोठा झाला. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हा बरोबर असणार आहे. तर पुढचा प्रश्न तसाच आहे. खालील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर कॅल्क्युलेशन करायचं आहे, 0 द्यायचं आहे. 7 9 63, 7 8 56, या ठिकाणी उरले 4, 7 4 28, 7 5 35, 7 5 35. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक जो आहे 4 1 4, 4 7 28 पॉइंट, या ठिकाणी 4 5 20, परत या ठिकाणी 16 16 1 या ठिकाणी 0 घेऊ. पॉइंट मध्ये उत्तर येते या ठिकाणी 16 144, 16 144. शेवटचा ऑप्शन बघू, या ठिकाणी 110 करूया. 12 10 120, 12 108, 12 108. तर या दोन ऑप्शन मध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या. 16 144, 144 नंतर या ठिकाणी 6 वाजतो. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 64, 16 3 48. आणि या ठिकाणी किती वाजतो, तर या ठिकाणी 12 108 या ठिकाणी 2 वाजतो. तर या ठिकाणी 12 1 12 9.1, म्हणजेच की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हा सर्वात मोठा असणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ए स्थानकावरून बी स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची आगगाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने जाते. बी स्थानकावरून ए स्थानकाकडे जाणारी 1300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने जाते. तर त्या आगगाड्या परस्परांना किती वेळाने ओलांडतील असा प्रश्न आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ह्या किलोमीटर पर अवरचा अगोदर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते तुम्हाला कसं करावं लागेल, या ठिकाणी 2 आगगाड्या एकमेकांना ओलांडत आहे. तर तुम्हाला या दोघीच्या वेगाची काय करायची आहे, वेगाची बेरीज करायची आहे. 50 अधिक 70 या ठिकाणी 120, आणि ह्या दोघीच्या अंतराची, म्हणजेच की हे किती मीटरची आगगाडी आहे आणि ही किती मीटरची, ह्या दोघांची तुम्हाला बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी 1100 प्लस 1300 या ठिकाणी 2400 येणार आहे. आणि हे डिवाइड बाय हे तुम्हाला करायचं आहे, म्हणजेच की 2400 डिवाइडेड बाय 120, याला तुम्हाला सेकंदात कन्वर्ट करायचं आहे. तर या ठिकाणी 518 करायचं आहे. 18 या ठिकाणी 2 9 18 आणि या ठिकाणी 60
60 दुनी 120, तर या ठिकाणी किती येणार आहे 6 5 30, 30 300 बाय 9, तर याला तुम्ही उलट करायचं आहे 2400, हा जो 9 आहे हा वर जाईल डिवाइड बाय हा 300 खाली राहील, 1 0 1 0 1 0 1 0 कट, 3 त्रिक 9, 24 त्रिक 72, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच की बी हे बरोबर असणार आहे. तर प्रश्न आहे, लक्षात घ्या की ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो व सी तेच काम 45 दिवसात पूर्ण करत असेल, तर तेच काम एकत्रितरित्या जवळपास जवळचा मोठा अंक किती दिवसात होईल. म्हणजेच की ए बी आणि सी तिघांनी मिळून जर एक काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ए या ठिकाणी 20 दिवसात काम पूर्ण करतो, बी या ठिकाणी 30 दिवसात काम पूर्ण करतो आणि सी जो आहे तो किती 45 दिवसात काम पूर्ण करतो. तर ए बी आणि सी, ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील. तर तुम्हाला या तिघांचा एलसीएम म्हणजेच की लसावी घ्यायचा आहे. तर या तिघांचा लसावी काय येणार आहे, तिघांचा लसावी 180 येईल, 180. तर याला डिवायडेशन करून घ्यायचं आहे, 2 9 18, 3 6 18, परत या ठिकाणी 45 म्हणजेच की या ठिकाणी 45 चौक 180 असं या ठिकाणी येणार आहे. तर तुम्हाला या तिघांची ए बी सी या तिघांची बेरीज करायची आहे. 9 आणि 6 13, 13 प्लस 4 17, 17 आले. 17ला या टोटल वर्कने 180 ने डिवाइड करायचं आहे. तर 17च्या पाड्यामध्ये 180 कोणत्या नंबरवरती येतो हे लक्षात घ्यायचं आहे. 17 आहे 170, 17 आहे 170 अप्रॉक्सिमेट उत्तर या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचा पुढचा जो नंबर आहे तो 188 जातो, म्हणून पुढचा नंबर आपण घेऊ शकत नाही. तर ऑप्शन क्रमांक सी हा करेक्ट असणार आहे. तर प्रश्न आहे, लक्षात घ्या, जर 2x बरोबर 3y बरोबर 4z, तर x y आणि z चं या ठिकाणी प्रमाण विचारण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला यामध्ये x आणि y आणि z च्या किमती काढत असताना तुम्हाला अशा प्रश्नामध्ये काय करावं लागतं, तर एक नंबर x जर तुम्हाला काढायचा असेल तर तो तुम्हाला झाकायचा आहे आणि या दोनची तुम्हाला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच की या ठिकाणी 4 त्रिक 12, y जर काढायचा असेल तर 4 आणि 2 चा तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि z जर काढायचा असेल तर 3 आणि 2 चा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी 6. तर हे तुमचं आलेलं आहे x y आणि z चं गुणोत्तर. तर तुम्हाला 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 सक 12, 6 4 आणि 3, ऑप्शन क्रमांक ए हे करेक्ट असणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. एक साधे पेय कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते, तर 5 तासात तेच यंत्र किती बॉटल भरेल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या काय करायचं आहे, किती बॉटल आहे 840, किती 840 किती तासात भरताय 6 तासात, 6 1 6, या ठिकाणी परत उरले 2, 6 चौक 24 आणि या ठिकाणी 0 14. आणि जर म्हणजेच की 1 तासात किती भरतोय 140, तर 5 तासात किती भरेल 140 गुणिले 5, 14 5 70, म्हणजेच की 700. डी क्रमांक ऑप्शन आहे करेक्ट असणार.